श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आपल्या घरामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी स्वयंपाक हा केला जातो आणि स्वयंपाक म्हटलं की आपल्या घरामध्ये चपाती किंवा भाकरी ही बनवली जाते. त्याशिवाय आपलं जेवण देखील पूर्ण होत नाही आणि बऱ्याच वेळा आपल्या स्वयंपाकघरामध्ये चपाती ही अवश्य शिल्लक राहते. बऱ्याच वेळा शिळी चपाती आपण खाऊन घेत असतो, परंतु अनेक वेळा असेही होते की शिळी चपाती आपण फेकून देत असतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का, ज्योतिषशास्त्रामध्ये अन्नाला देखील खूप महत्त्व दिले जाते. प्रत्येक व्यक्ती 2 वेळेच्या जेवणासाठी कष्ट करत असतो आणि कुठेतरी त्याला 2 घास हे खायला मिळतात. त्यामुळे चपातीला सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे. चपाती शिळी झाली म्हणून ती टाकून देऊ नये, तर त्या चपातीचे काही उपाय जर आपण केले तर हे उपाय केल्याने आपल्याला पापांपासून मुक्ती मिळते, नशीब बदलते आणि कुटुंबात सुख समृद्धी येते व पुण्यप्राप्ती होते. कारण शिळ्या चपातीला हिंदू धर्मात आणि वास्तुशास्त्रात टाकून न देता तिचा योग्य वापर केला गेल्याने खूप शुभ मानले जाते. शिळी चपाती शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी, कुटुंबात सुख शांती ऐश्वर्य आणण्यासाठी आणि घरातील दरिद्रता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे. ज्या घरामध्ये दररोज शिळी चपाती फेकून दिली जाते त्या घरातील स्त्री आणि पुरुषांनी अवश्य ऐका. तुमच्यासोबत काय घडते? जर तुमच्याही घरातून शिळी चपाती ही वाया जात असेल, फेकून दिली जात असेल, तर तुमचं घर हे बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. घरात दरिद्रता येऊ लागते आणि घरातून लक्ष्मी ही काढता पाय घेते. तर आता या शिळ्या चपातीचा उपयोग कसा करायचा आहे, कोणता उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटन देखील क्लिक करा. तर पहा, आपण नेहमी आपल्या घरामध्ये जेवण थोडं जास्त बनवतो आणि मग काही जेवण शिल्लक राहतं, ज्यामध्ये चपाती ही अवश्य शिल्लक राहते. आणि प्रत्येक घरामध्ये ही गोष्ट जी आहे तर ती घडतच असते. आणि उरलेल्या या चपात्या दुसऱ्या दिवशी घरातील सदस्य किंवा मुलं खायला टाळाटाळ करतात आणि अशा वेळी आपण सहज ती चपाती फेकून देत असतो. परंतु जेव्हा आपण शिळी चपाती ही फेकून देत असतो तेव्हा लक्ष्मी ही आपल्या घरातून काढता पाय घेते. तुम्हाला माहीत आहे का, चपातीला साक्षात लक्ष्मीचं रूप मानलं जातं. ज्या स्वयंपाकघरामध्ये आपण स्वयंपाक बनवतो, चपाती भाजी पोळी जे काही बनवतो, त्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा वास करत असते. प्रत्येक पदार्थांमध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि अशा वेळी जेव्हा आपण चपाती फेकून देत असतो तेव्हा अन्नपूर्णा मातेचा अपमान होत असतो आणि अशा वेळी आपल्या घरातून जास्त प्रमाणामध्ये अन्नधान्य वाया जायला सुरुवात होते. घरातून लक्ष्मी ही निघून जाते आणि आपल्या घरात दरिद्रता, पैशांच्या अडचणी या येऊ लागतात. आणि म्हणून स्वयंपाकघरात ही एक चूक जी आहे तर ती कधीही करू नका. विश्वास ठेवा, शास्त्रानुसार स्वयंपाकघरात या चुका करणारा व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत गरिबीचे जीवन जगतो. त्या व्यक्तीला, त्या घराला दरिद्राचा सामना करावा लागतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, याच गोष्टींची किंमत ही संपूर्ण कुटुंबाला मोजावी लागते. आपल्या शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे, ज्या घरात माता अन्नपूर्णा यांचा वास असतो त्या घरात माता अन्नपूर्णासह सर्व देवी देवता निवास करत असतात. आणि म्हणून ज्या घरामध्ये नेहमी चपाती फेकून दिली जाते त्या व्यक्तीच्या स्वयंपाकघरात या चुका होत असेल तर त्यांना क्षुल्लक समजून दुर्लक्ष करू नका, अन्यथा संपूर्ण घर हे बर्बाद होऊ शकतं. जर एखाद्या व्यक्तीला जीवनात अपार यश मिळवायचं असेल, त्यांचं आरोग्य उत्तम असणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण आपलं शरीर हे स्वस्थ आणि चांगलं असेल
तर व्यक्ती नेहमीच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकते. आणि अशाच परिस्थितीत शास्त्रानुसार जर तुमचं स्वयंपाकघर चांगलं असेल आणि त्यात या काही चुका होत नसतील, तर माता अन्नपूर्णा तुमच्यावर नेहमीच प्रसन्न होते आणि तुमची भरभराट करते. आणि म्हणून तुम्हाला सर्वात अगोदर मी सांगणार आहे की अशा कोणत्या चुका आहेत ज्या चुकूनही स्वयंपाकघरामध्ये करू नये. आणि यानंतर शिळी चपाती जी आहे तर ती फेकून न देता त्याचे आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. आता यामध्ये पहिली चूक अशी आहे जी बऱ्याच स्त्रिया आपल्या स्वयंपाकघरामध्ये करत असतात. ती म्हणजे काही स्त्रिया सकाळी स्वयंपाक करण्यासाठी लवकर उठतात, परंतु स्वयंपाक बनवण्याआधी स्नान करत नाहीत, हात पाय तोंड स्वच्छ धुत नाहीत आणि लगेच स्वयंपाक करत असतात. अशा वेळी अन्न जे आहे तर ते दूषित होतं आणि असं दूषित अन्न खाल्ल्यामुळे घरात आजार परत येते. माता अन्नपूर्णा देखील नाराज होते आणि अशा घरात दरिद्रता वास करत असते. आणि जर वारंवार ही गोष्ट आपल्या घरामध्ये घडत असेल, म्हणजेच ज्या घरामध्ये नेहमी स्त्रिया अंघोळ न करता स्वयंपाक करत असेल, नाश्ता बनवत असेल, तर अशा घरातल्या व्यक्तीला कधीही यश मिळत नाही. राहू केतूचा वाईट परिणाम जो आहे तर तो होत असतो. त्यामुळे ही चूक तुम्ही करत असेल तर ती आवर्जून तुम्हाला टाळायची आहे. दररोज सकाळी स्वयंपाक करण्याअगोदर तुम्ही अर्धा तास लवकर उठावा. स्वच्छ स्नान करूनच तुम्हाला तुमचा जो काही स्वयंपाक आहे, जो काही नाश्ता आहे तर तो तुम्हाला बनवायचा आहे. असं केल्याने माता अन्नपूर्णा ही अत्यंत प्रसन्न होते. आता हे सर्व काही मी तुम्हाला सांगणार नाही. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये ही गोष्ट जी आहे तर ती सांगितली गेली आहे आणि तीच मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आता दुसरी चूक म्हणजे ज्या स्वयंपाकघरामध्ये ज्या ठिकाणी स्त्रिया स्वयंपाक करतात ते स्वयंपाकघर, ते ठिकाण हे स्वच्छ असायलाच हवं. जर तिथे अस्वच्छता असेल तर नक्कीच तिथे राहू केतूचा वाईट परिणाम हा 100% होतो आणि शनिदेवसुद्धा दृष्ट होतात. अशा घरातील कमावत्या व्यक्तीवर वाईट परिणाम जो आहे तर तो होत असतो आणि संपूर्ण घर हळूहळू दारिद्र्यामध्ये, गरिबीमध्ये लोळत असतं. त्यामुळे स्वयंपाकघर हे नेहमी स्वच्छ ठेवावं. जे घर नेहमी स्वच्छ असतं, स्वयंपाकघर स्वच्छ असतं, तिथे माता लक्ष्मी ही स्वतःहून वास करत असते. आणि म्हणून घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करण्याअगोदर घरामध्ये गंगाजल शिंपडावं. आपल्या स्वयंपाकघरात गंगाजल शिंपडावं. आपल्या गॅस शेगडीची पूजा करावी, नमस्कार करावा, अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करावी. यानंतर स्वयंपाक करावा. स्वयंपाक करून झाल्यानंतर आपलं स्वयंपाकघर जे आहे तर ते पूर्णपणे स्वच्छ करावं. खरकटी भांडी जे आहेत तर ते जास्त वेळ स्वयंपाकघरामध्ये पडून देऊ नये. आपलं किचन जे आहे तर ते पूर्णपणे स्वच्छ करावं. असं केल्याने माता अन्नपूर्णा ही आकर्षित होते आणि तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळू लागते. यानंतर पुढची चूक म्हणजे स्त्रियांना एक खूप सवय असते की आपल्या स्वयंपाकघरामध्ये जास्त धारदार वस्तू ठेवायच्या. म्हणजे जिथे एका चाकूची गरज असते तिथे आपण 5 ते 6 चाकू किचनमध्ये ठेवत असतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का, जर आपल्या स्वयंपाकघरामध्ये धारदार वस्तू आपण जास्त ठेवल्या तर आपल्या कुटुंबात तणाव वाढतो, भांडणे, कटकटी, मतभेद सुरू होत असतात. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपल्या स्वयंपाकघरात 1 किंवा 2 सुरी ज्या आहेत तर त्या ठेवू शकतात. त्यापेक्षा जास्त सुरी किंवा चाकू ज्या आहेत तर त्या आपल्या स्वयंपाकघरामध्ये अजिबात वापरू नये. त्याचबरोबर पुढची चूक म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये प्लास्टिकच्या बऱ्याच अशा भरण्या असतील, प्लास्टिकची भांडी असेल किंवा काचेची तुटलेले कप असेल, ग्लास असेल, तर आपल्या सवय असते की आपण लगेच आपल्या स्वयंपाकघरामध्ये कुठेतरी एका साईडला ठेवून देत असतो. परंतु जेव्हा अशा तुटलेल्या फुटलेल्या वस्तू आपल्या स्वयंपाकघरात असताना तेव्हा आपल्या घरात नकारात्मकता जी आहे तर ती आकर्षित होत असते आणि त्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम जो आहे तर तो होत असतो. आणि म्हणून स्वयंपाकघरामध्ये कधीही तुटलेल्या फुटलेल्या प्लास्टिकच्या ज्या काही वस्तू असेल,
काचेच्या, तर त्या कधीही ठेवू नये. त्याचबरोबर पुढची चूक म्हणजे बऱ्याच महिलांना सवय असते स्वयंपाक करत असताना थोडीशी भाजी चाखून पाहणे किंवा मसाल्याची टेस्ट करून पाहणे. परंतु हे सुद्धा पूर्णपणे चुकीचं आहे. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सर्वप्रथम आपल्या घरामध्ये अन्न बनवल्यानंतर त्याचा नैवेद्य हा देवांना दाखवायचा असतो आणि त्यानंतरच आपण तो सेवन करायचा असतो. जेव्हा घरातील स्त्रिया वारंवार अन्न चाखून पाहत असेल, अन्नाची चव घेऊन पाहत असेल, तर अशा वेळी अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो. घरातील सुख शांती ही भंग होते. आणि म्हणून जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा स्वयंपाक झाल्यानंतर सर्वप्रथम थोडेसे अन्न हे देवाला अर्पण करावे आणि नंतर आपण ते अन्न ग्रहण करावे. त्याचबरोबर बऱ्याच वेळा तुम्ही बघितले असेल की अनेक जणांचे जेवण करताना ताटामध्ये केस निघतो. आता एखाद्या दिवशी हा केस निघत असेल तर ती गोष्ट वेगळी आहे, परंतु वारंवार जेवणामध्ये केस निघत असेल तर ते योग्य नाही. ही गोष्ट तुम्ही अजिबात क्षुल्लक समजू नका. असे मानले जाते की अन्नात वारंवार केस येणे हे राहू केतूचे वाईट परिणाम आहेत. असे घर नेहमी दारिद्र्याचे शिकार असते. अन्नात कधीही केस येऊ देऊ नये, कारण माता अन्नपूर्णेचा मोठा अपमान मानला जातो. हा घोर एक अनर्थ समजला जातो. अशा परिस्थितीत अन्नाची शुद्धता भंग होते आणि म्हणून संपूर्ण कुटुंबाला भयंकर आजारांना देखील सामोरे जावे लागू शकते. म्हणून स्वयंपाक करताना स्त्रियांनी नेहमी आपले केस जे आहेत तर ते बांधूनच स्वयंपाक करावा. त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार अशा काही वस्तू आहेत ज्या आपल्या स्वयंपाकघरामध्ये कधीही ठेवू नये. याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्या कुटुंबाला भोगावे लागू शकतात. आता बऱ्याच वेळा असं होतं की आपलं स्वयंपाकघर हे सुंदर आणि छान नीटनेटकं दिसण्यासाठी आपण महिला अनेक वस्तू स्वयंपाकघरामध्ये ठेवत असतो आणि त्या ठेवल्यासुद्धा पाहिजे. परंतु अशा काही वस्तू आहेत ज्या स्वयंपाकघरात ठेवणं पूर्णपणे वर्ज्य आहे. ज्यामध्ये पहिली वस्तू आहे ते म्हणजे आरसा. किचन म्हणजे स्वयंपाकघरामध्ये कधीही आरसा लावू नये. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरशाचा वापर करू नये, कारण स्वयंपाकघर हे चूल, गॅस, शेगडी, स्टोव हे अग्निदेवाचे प्रतीक मानले जाते आणि जर आरशात अग्नीचे प्रतिबिंब दिसत असेल तर घरात ते खूप अशुभ मानले जाते, ज्यामुळे आपल्या घरात वादविवाद, क्लेश, भांडणे होत असतात. घराची आर्थिक स्थिती आहे तर ती डगमगते. म्हणून ही एक चूक तुम्ही कधीही करू नका. त्याचबरोबर पुढची जी चूक आहे ना, ती 99% स्त्रिया जी आहेत तर ती आपल्या स्वयंपाकघरामध्ये करत असतात. ती चूक म्हणजे सकाळी जर तुम्ही गव्हाचं कणिक मळलं तर त्यातील काही कणिक हे शिल्लक राहते आणि आपण ती कणिक सहज फ्रीजमध्ये ठेवून देत असतो आणि पुन्हा सकाळी किंवा दुसऱ्या दिवशी त्याच पिठाच्या चपात्या बनवत असतो. परंतु वास्तुशास्त्रानुसार हे अजिबात योग्य नाही. स्वयंपाकघरात चपातीसाठी बनवलेले पीठ हे तसेच फ्रीजमध्ये ठेवल्याने शनी आणि राहूचा नकारात्मक प्रभाव पडतो आणि जेव्हा आपण याच पिठाच्या चपात्या बनवून खात असतो तर यामुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे कधीही चपातीचं पीठ शिल्लक राहिले तर ते फ्रीजमध्ये ठेवून त्याची चपाती ही कधीही बनवू नका. एक वेळा तुम्ही शिळी चपाती खाऊ शकता, परंतु अशा पिठाच्या चपात्या आहेत त्या कधीही बनवू नये. आता आपण पाहणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या घरामध्ये दररोज शिळी चपाती फेकून दिली जाते त्या घरामध्ये नक्की काय घडतं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्न हे सर्वश्रेष्ठ आहे, त्यामुळे अन्न हे कधीही फेकून देऊ नये. यामुळे त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात. ज्या घरातून नेहमी अन्न फेकलं जातं त्या घरातून माता लक्ष्मी ही काढता पाय घेते आणि त्या घरात गरिबी, दरिद्रता ही येऊ लागत असते. जेव्हा शिळे अन्न किंवा शिळी चपाती आपण टाकून देतो, कदाचित तुम्ही कधीही विचार केला नसेल की शिळे जेवण हे तुमच्या आरोग्यासाठी चांगले असू शकते. अशा परिस्थितीत शिळी चपाती तुमच्या आरोग्यावर आणि तुमच्या नशिबावर काय परिणाम करते तर पहा.
शिळी चपाती तुमच्यासाठी पचनतंत्रासाठी चमत्कारपेक्षा कमी नाही. शिळी चपाती शरीराला दुरुस्त ठेवते. शिळ्या चपातीत भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते आणि आहारात फायबरचे प्रमाण जास्त असणे पचनास मदत करते. शिळ्या चपातीमुळे पोट फुगते, गॅसची समस्या किंवा कफ होणे या समस्यांपासून आराम मिळू शकतो. आणि म्हणून मंडळी, शिळी चपाती तुमच्यासाठी एक वरदानच आहे. ती फेकून न देता त्याचं सेवन तुम्ही नक्कीच करू शकता. आता आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये असं सुद्धा सांगितलं जातं की जेवण नेहमी ताजे खावे, पण जोपर्यंत अन्न खाणे योग्य आहे आणि खराब झालेले नाही तोपर्यंत ते फेकू नये, कारण हा अन्नाचा अपमान आहे. अशा परिस्थितीत जी व्यक्ती शिळे अन्न फेकत नाही आणि त्याला ग्रहण करून सन्मान देतो, त्याच्यावर माता अन्नपूर्णा सदैव प्रसन्न राहते. परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणे फार महत्त्वाचे आहे. शिळी चपाती ही कधीही खाण्याआधी किंवा लहान मुलांना देण्याअगोदर नीट व्यवस्थितपणे तपासून पहा. जर शिळ्या चपातीतून रेषे येत असतील तर तुमच्या मुलांचे प्राण देखील जाऊ शकतात किंवा तुम्ही आजारीसुद्धा पडू शकता. शिळी चपाती जरी चमत्कारी असली तरी शिळी चपाती घरात दीर्घकाळ ठेवणे विष समान मानले जाते. ज्यामुळे रेषे असलेली चपाती कधीही खाऊ नका. मग अशा वेळी ही चपाती फेकून द्यायची का? तर अजिबात नाही. ही चपाती तुमचे नशीब बदलून तुम्हाला लाभ देईल. त्यासाठी आपल्याला काही उपाय जे आहेत तर ते करावे लागतील. ज्यामध्ये पहिला उपाय असा आहे, तर तुमच्या घरामध्ये शिळी चपाती शिल्लक राहिली तर तुम्हाला काय करायचं आहे, चपातीला थोडंसं मोहरीचं तेल लावायचं आहे आणि ही चपाती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे. जर अशी चपाती तुम्ही कुत्र्याला खाऊ घातली तर शनिदेव आणि राहू केतूचे अशुभ प्रभाव हे कमी होतात आणि घरात सुख शांती येऊ लागते. तर हा उपाय देखील तुम्ही करू शकता. तसेच जर ही चपाती घराबाहेर प्राण्यांना खाऊ घातली किंवा खाण्यासाठी ठेवली तर पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि प्रखर पितृदोष हा दूर होतो. आणि म्हणून जर तुमच्या स्वयंपाकघरात चपाती शिल्लक राहिली तर तुम्ही ती घराबाहेर कुत्र्यांना, पक्ष्यांना किंवा इतर प्राण्यांना खायला ठेवू शकता. परंतु ती चुकूनही तुम्ही कचऱ्यामध्ये किंवा इतर कुठे फेकू नका. त्याचबरोबर जर तुमच्याकडे जास्त क्वांटिटीमध्ये शिळ्या चपात्या शिल्लक राहिल्या तर त्याचा तुम्ही चुरमा बनवू शकतात. गूळ घालून त्याचा लाडू बनवा आणि हा लाडू तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन लोकांना वाटा. यामुळे देवांची कृपा मिळते आणि आयुष्यात सुख समृद्धी येत असते. असं म्हणतात, तुमची सर्व कामे हळूहळू पूर्ण होऊ लागतात आणि इच्छापूर्ती होते. म्हणून तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा या शिळ्या चपातीचा उपयोग करू शकता. त्याचबरोबर शिळी चपाती दुसऱ्या दिवशी कावळ्याला खायला घातली तर पितृदोष निवारण होतो. त्यामुळे पितृदोष असणाऱ्यांनी जरूर हा उपाय करावा. त्याचबरोबर अन्नदानाला आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. त्यामुळे जर तुमच्याकडे जास्त चपात्या शिल्लक राहिल्या तर त्या चपात्या तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा रस्त्यावरील गरीब भिकाऱ्यांनासुद्धा खाऊ घालू शकतात. त्यामुळे पुण्यप्राप्ती होते. परंतु शिल्लक असलेली चपाती ही कधीही फेकून देऊ नये. तिचा या पद्धतीने तुम्ही वापर करू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.